नाही झालं पण ते जाण लवकर उशीर व्हायला आणि किती वेळ थांबू उद्या बरं पोरा तुम्ही आणा लवकर बाबा इथं बसलो होतो मी किती वेळ झाले. एवढ्या माणसं वाट बघायला लागली तर त्यामुळे ते तुम्हाला पोरगा जागीरदार. हो. राम राम सरपंच. उशीर असतो का यायला? इकडला बोलवायचं ना जागीरदारला. तिथं रानातून झपके लावले ना आम्हाला. बरं इक्रम नेमकं काय झालं तर सांग तू. अहो काय झालं सरपंच साहेब त्या दिवशी आमची तायडी रानात चालली होती रानातून येली होती घरी बर आणि हे गंगाराम यायला होता शेतातून कुठून तरी चालला होता बर त्यानं काय केलं एक किलो बघून डायरेक्ट गाडी जातली अंगावर तिच्या बर तू माझं लबड वाटलं त्या विट्या बांट्याला विचारा म्हणजे तू काय प्रत्यक्षात बघितलं ना बघितलं नाही पण हे विट्या बांट्या होत्या ना त्या गोट्यातले बरं गोट्या भांट्या सरपंच इकडे आहे. सरपंच इकडे आहे का माहिती ते खाली 2 मिनिट गारवा नाही जरा त्या गावामध्ये काय नाही का? थोडं लोकांना काय द्यायचं? हा पण त्यांनी बघितलं तर त्यांनी विचारलं बघितलं काय बघितलं तुम्हाला माहिती काय बघितलं हा हे रानात येणार फक्त नॉर्मल टाकायला होता बाकी हे केला एखादं सांगितलं हा की लेकर कळून तुम्हाला माहिती आहे कसे बर थांब 2 मिनिट थांब गावचे सरपंच ना तुम्ही. नाही, नाही, सगळ्या एवढे गोष्टी- लेकरं तर बरोबर असतील. विषय भरोशाचा नाही मला मग? माहिती घेऊ दे अगोदर आणि पुन्हा इकडे आहे का ह्या विषयाने इकडे काय केलं रानात आला तिथं मरणाची भांडण हो मग काय तुम्ही लोकांच्या पुरीची छेड काढतात का वाटा नाही केलं बघा थांबा ए, एवढी बसली गावच्या बैठक बसली म्हणजे मग थांबा 4 शांत राहतो आर थांबा 4 माणसं कशाला बोललेत मग मिटवायला ऐकायला ना तुमचं मग थांबा ना ए थांबा तुम्ही तिथं जवळ होतात का आम्ही जवळ नव्हतो हा, आम्ही लांब खाली बस. होतो हा. आम्ही लांब होतो बघितलं आम्ही म्हणजे लांब आम्ही होतात? हा जरा बघितलं आणि ढका लागले होते त्या पडलेल्या होत्या आणि उचल उचली हा, चालू होतं. म्हणजे काय घडलं हे जवळ तुम्ही उभं राहून बघितलं नाही नाही. तुम्ही फक्त इकडलं तिकडं सांगितलं आणि तिकडलं हे इकडं सांगितलं हो पडल्या म्हणजे होत्या हो ना सांगितलं. नुसत्या काड्या केल्या हसून ऐकलं आणि रडून सांगितलं हा. तुम्ही लय मोठ्या ह्याच्यात हे लय संवेदनशील मुद्दा हा. आहे जरा तोंडावर जरा पट्ट्या लावी जा नाही तर एका दिवशी सगळा जाळून दूर इकडे आहे, इकडे आहे का? हे पाटलाचं पोरगं डांबरेट आधी असू द्या पण ते मिटवल्याशिवाय आपल्याला कळणार नाही बरं मिटवल्याच नाही. तुला बी थांब तुला माहित नाही तू बी जागेवर नव्हतास गंगाराम नेमकं सांग काय झालं सोडवा होतं काय होतं हा तू भांडणं सोडा होतास पण घडली घटना काय त्याला विचारू तिला नॉर्मल आपल्याकडून धक्का लागला गाडी हा आपण तिला स्वारी म्हणलो बर शो रानात आपल्या आला मळे हा मळ्यात आला ती डायरेक्टच म्हणजे अंगावर येऊन धावून मारामारीच चालू केली हिने. बर मग हे बरोबर आहे का तुमचं सांगा फक्त नाही मी ह्याच्यावर एक गोष्ट सांगतो हे गावच्या लेवलवर जर मिटवायचं असेल कुठं पोलीस कचेरी जायचं नसेल तर कसं आहे तुझ्या बी ताईचा मुद्दा आहे तिला बी आपल्याला बोलावं लागेल किंवा ती माहिती घ्यावं लागेल किंवा प्रत्यक्षात ह्या पोरा सोराच्या सांगण्यावर जर काही जर तुम्ही वाढविलं तर हे जास्त वाढत जाईल पण ह्याचं काय म्हणा काय बरोबर आहे का चेअरमन हा? मी बोलतोय ते बरोबर आहे का एकदम बरोबर आहे. या पोरा सोराच्या मी सांगण्यावर काय काय म्हणतो ऐका ना तुम्ही तंटमुक्त अध्यक्ष कशाला केला गावात नाही मग त्यांना बी आम्हाला त्यांच्याकडून बी सल्ला घ्यावा लागेल ना कसं असं घ्यावा? कसं ते मिटवण्यासाठी सगळी माहिती तर घ्यावं लागेल प्रत्यक्षात हे दोघच होते तिथं त्यामुळे दोघांनीच विचारावं लागेल भांडणं पिणं हे करणं हे चुकीचं आहे गाव शांती लेवलला ठेवा सध्या माहितीने सगळीकडे रम्याचं हात त्या गंगारामला हे करायचं पाठीशी घालायचं हा त्याने आपल्याला मळ्यात येऊन मारले बर रम्याला माहिती आहे बर. रम्या सोडवाय होता हम्म. तुम्ही आता रम्याचं ऐकलं का नाही बोलणं हो. तो असला डांबरीस आहे माणूस हम्म तो दिसतोय असं नाही हो हम्म तो लय मुक्या माझाचा आहे बर बर हे आता कसं हे आमचे माणसं मला दापून ठेवतात म्हणून मी आपलं गप्प या नाही तर ह्याला सोडायचं काम नाही बर बर शांत बस चेअरमन तुमच्या बघितली का मनाने सरपंच तुमच्या देखत कशी भाषा त्याची वापर तुम्ही पोरासूर आहे आम्हाला शाने माणसाला जरा ह्याच्यावर जरा विचार आता गावची इज्जत गावातच आपण घालवायच नाही काय रमेशराव तुझ्या मित्राला सांगितलंय की आता ह्यावेळेस काय असेल ते मिटून घ्या तू बी त्याला समजावून सांग काय तुमचं वयामानाने जरा डाय बी हा डोक्याची कवा पावा तुमचं बी वय आता गावाने ते कदर आलाय गावाला तुमचा बी काय तुला वाढवायचं वाटतंय का हे वाढवायचं नाही मग पण खरं कुठं खोटं कुठं ही लेकर हे ह्याला काय कळाना वळाना तुमची जाऊ दे तिकडे बैठक आणि ते मी चाललो बरं मी काय म्हणतोय सणासुदीचा आज पण ते रंगपंचमीचा पण सण आहे. माझा मित्र ऐकून घ्या मी ते हो म्हणला ना मग म्हणला ना आता समजून घेतो आणि इक्रम तुला बी आता पटतंय का घ्या तुम्ही दोघं जण मिटून काय चेअरमन बरोबर आहे. ते काय माझा मित्र चांगला आहे त्याच्यामुळे मी त्याच्यासोबत राहतोय मग सांग ना चांगला चांगलं विदेश मला म्हणले होते त्याच्या काय नादी लागायला बरं, ते चांगला म्हणून मी दोस्ताने केलं ना मी म्हणतोय सणासुदीचं मिटून घ्यावा कशाला बाहेर लांबवायचे बरं तुमच्या शब्दाच्या पुढे जात नाही चला बरं ठीक आहे चालतं मी बोललेलो आता पास आहे ना तुम्ही आम्ही फक्त तुमच्या एकेला नीट शेताला सांगा हो सांगतो एकेला जर एकेला जर परत ड्रामा चालतं येऊ का सरपंच हो चल चला चला आता तुला सांगतो मी इकेला कसलंच वाढणार नाही इक्याच सरपंच बसन बोखाडी आपल्या डबल आणखी. सरपंचाच्या आईला मग का सरपंचाच्या पण त्यांना एक ना एक दिवशी असं बरं ऐक ना करणार. तू काय कर मी जातो गावात आज रंगपंचमी आज तू रंगपंचमी कर मी जातो मी थोडा धिंगाणा आपण नाही तर
जरा थोडं मी काय करतो रानात म्हशी पेशी बघतो. म्हाताऱ्याला दुसरं काही काम नाही का हार बघावं लागतं जरा. चल येऊ का मग मी? जा मला फोन लाव पुन्हा गेलो. पुन्हा पण टाइम लागन बरं मला फोन लाव, मी तिकडे येतो. हो, चालतं येऊ का मग? जा. आयला राम्या कुठे काय की राम्याला हुडकावं लागतं आपल्याला. तो तिथं पाणी देतो दिसतं. पळा पळा पळा. ठेवून माईला चाय आणताय करणार काय आळ्या गावाच्या माईला कुठून बोंबल्या काय आल्या त्या माईला चेपल बी तोडलं ना बाबा. काय सांगा लय तर राम्या बोलीला बरं का आपण. खरं मजा केली बघ राम्या. तो चला या फोटो काढू. तुटक्याचे आपलं तोंड हाण बघ हे. काय रे कलर लावला ती लावला. मला काय माहिती चप्पल तुटत पण तिलाच मला आणली का. आता चला ना बरं नदी. एक फोटो काढू. एक फोटो आणि एक फोटो काढू. अरे थोडा पाड बघ माझं घेतलं झालंय. आता नदीवर चला 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 चला. लवकर ये रे. चल लवकर चला. अय यार कपडे फिपडे घाल. चला काय घ्यावं लागेल मला. चल बाई उशीर झालाय. सोनीचं आवरलं का नाही की बघावं लागल. उशीर झालाय कपडे धुवायच्या आत. बघतेच आता सोनीचं काय करायली सोनी ती. सोने सोने चल की बंधाऱ्याला जाऊ कपडे सोनी धुवायला. घरात आहे का? बोलू की सोनीला. काय काम? थांब की बंधाऱ्याला जायचंय. कशाला मी येऊ का सोबत? थांब काय धंदे लावली? थांब. काय चल की कपडे धुवायला बंधाऱ्याला जाऊ. मी धुतली आता माझी. थांब तुझ्या सोबत येते मी. थांब. चल बाई सोने. चल, एवढा उशीर का केला? झाला बाई उशीर काय करावं आता. मायला सोनीची मैत्रीण तर लयच भारी. चल मायला जाऊ. पटन खबर आपली कवर बघतोस. ही बी लय माणसं बघायची दिसते का? मायला लय ताय ठेवा घ्यावं लागती. चल बाई लवकर. नाही चल की जाऊ लवकर धुवू कपडे. मला पण जायचंय बाई. नको म्हणत होते आईनं तसंच पाठवले जबरदस्तीनं कपडे धुवायला. उद्या पेपर आहे माझा बाई. अभ्यास करायचा आहे. होय. मी काय पण सांगते काम. हम्म. काय काय बाई काय. चल बाई मला पण धुवू लाग कपडे. तू लवकर जाऊ. जाऊन पण अभ्यास करत बसते. उद्या पेपर. अरे मला बसता येईल असं जाग्यावर. पटपट धू बर का. जायचंय मला. दाद्या हानीनच मला. नाही नाही पटपट धू. आणि तुझा भाऊ मग कशासाठी बघत होता ग. अगं प्रेमात पडलाय वाटतं तुझ्या. प्रेमात पडते. नाही नाही मला तेच तू का हसत होती? अगं मी कुठे हसले. तो हसत होता. होय काय बोलती. मला तर असं वाटतंय दोघं बी प्रेमात पडले काही नाही. होय प्रेमात. तुझा भाऊ कुणाचा आहे बघ. तो बघत कसं हसत होता. मन माझा भाऊ असं कोणाच्या पण महाग नाही लागत. कोणाच्या पण लागतो. तू कधी बघितलं? अगं माहित आहे मला. काय बोलती. तू सांग की तुला पण आवडतो माझा भाऊ म्हणून. हा बघ ना मायला घेऊन पट्टे झाली. बघ बाई कोणता उतारा आलाय की पवायला. ते उताळा दररोजच ऐकला. होय कोण हा. आहे ते. असतील शेजारच्या गावामधली. पाणी बघून आला तरी चाली आले राम्या भाऊ. पाटला त्याची मैत्रीण तिथं दिसते. हे कधी आला तिथं? आले असते दोन धुईला. लाव बरं यावर गांग्याला फोन. आले गे महिनी कुठली. त्या बघ ती पाटलाची पूर्वी इक्याची बहीण. हो सोनी. त्याची मैत्रिणी आहे तू दुसरी ती. हो मोनीच आहे ना ती. मोनी दिसायली. हो बरोबर आहे. एक काम तिचं- करतो आता. हा लाव गांग्याला फोन. लाव ना थांब ना आधी. लाव लवकर टाइम नको. पुन्हा त्यांचं धुणं व्हायचं जायचं त्या घरी. पुन्हा काय व्हायचं. नाही नाही डायरेक्ट नाही बोलू देतात त्याला. आपण त्याला काहीतरी कारण काढून बोलावं लागणार आपल्याला इकडं.
हं. आयला रम्याचा फोन काय होतं ग सारखा सारखा. बोल कुठे रे? मी का ऐक ना म्हशी पशी ऐक ना ऐक ना ऐक ना ऐक ना हा मसड घेऊन लवकर तू नदीवर ये बरं का. कशामुळे माहिती का? हा बोल ना 1 नंबर चान्स आलाय बघ. बस हा. काय खबर तुला काय करायचं ये म्हणलं तर माझ्या गळ्यात मिठा हाणची तू खुश होशील. मग 1 नंबर आर्मी येतो तरी क्लू लवकर ये. क्लो काय ना ऐक ना हा. तू याचं काम कर. लय भारी मॉडेल एवढं अर्जंट आहे का बरं, अर्जंट चल, येतो अर्जंट ये लगेच. लवकर ये म्हशीला सोडतो आणि लगेच लगेच निघालो म्हशी ये ये ओके ये ये लवकर ये. लगेच लगेच निघालो ठेवू का? हो. हं. आता लय मजा येते अरे कल जाईल थांब जरा. कशाचा फोन आलाय? पाटलाच्या पुरी आल्यात म्हणा बाबा नदाडावर, लवकर जावं लागेल. चल चल बाई लवकर लवकर चल जरा. ह्याला बी नाही गेला सर. किती झाले पैसे? 10 रुपये का? हे घ्या बरं दहा तुमच्या ह्याच्यातले आणि मला द्यावा वापस. महेश बी खायचे ना का म्हणाल तुमची कुल्फी? हॅलो बोल ना बोल. 90 रुपये दिले वापस तुम्हाला. ओके. नाही गपची बस. बघ ना तिकडे बघ ना म्हणून लय भारी दिसायली बघ. अरे पण मजा आहे का नाही आज असली पोर आहेत बाई. अरे लागणार नाही होय ह्यांना. हातपाय मोडते. अरे अरे लयच डेंजर आहे ग बाई पोरं नाही का. बारक्याने पुढे खाल्ली बघ त्याच्याकडे बरं. जाऊन दे ते पोरी बघितलं की खुळे होते. अशीच करतात ही पोरं गावाकडे. काय करतात? काय नाही कोणी. चल लवकर. हले हा बाबा राम्याचा इथं दिसायला बाबा. दोस्त आहेच माझा. चल माझ्या मैत्रिणीच्या अंगावर टाकलंस की सगळं पाणी. अगं मग काय झालं? पाणी गेलं म्हणून तिला काय बोला तोंड नाही अरे का? माहिती तुझं बघ तू त्याच्या अंगावर पाणी घे. तुला काय होतं मोने अंगावर पाणी चालतं का? शेण तर नव्हतं आलं. अरे शेण नाही आलं पण पुरी बघून जरा कमी करत जा. एवढं तुला वरडाय काय झालं का? जाऊ दे ते विषय सोडून. सोडून गेली आपण म्हशीच्या अंगावर टाकता टाकता गेलं की एवढं काय लगे. ती पाटलाची. बरं तिचं काहीच नाही म्हणणं. तिच्या अंगावर आलं का तुझ्या अंगावर आलंय? तिच्या आली ती मैत्रीण आहे की माझी. हो ग बरी मैत्रीण आली नदी वाईट. अगं मोना जाऊन दे. कुठं नदी लागते त्यांच्या. अगं हे असंच करतात गं. अगं जाऊन दे. नुसतं पाणी तर आलंय अंगावर. बाकी काय तर नाही ना. पाणी आले पण नेहमीच बरं चल जाऊन दे. दे विषय सोड. भांडणं वाढवायची नसते ग. मिटून घ्यायचे असतात. हे चल. आयला रम्या हम्म पाटलाच्या सोनी सारख्या सगळ्या पुरी असल्यावर किती मजा येईल. तुला बरा 2 मिनिटात तुला स्वभाव कळाला लगे. आयला ते बस डोपर द्यायचं निघायचं बघ काम. गेला राग त्या. आईला रम्या पाटलाची पोरगी 100% कलम करते बघ. आपलं बघणं कसं झालं का लगेच? आईला लईच नात खुलास महिला. अरे तो बघितलंच ना शेड्या. माहिला काय मोह करे. रम्या काय करू ना आता तुला मदत करावं लागते बघ बेट्या. काय म्हण पण पाटलाच्या मुनीचं कलम करावं लागतं. तुला काय करायचं आपण पाठवायचं काम कर. चल तुला 1 नंबर मी साथ देतो. चल तू काही कर पण माझ्यासाठी तेवढं करावं लागतं बघ. हा, करतो की मग. तुला फोन करून कशाला बोलतो मग मी तर. धन्यवाद बागा वाजता तुझ्यामुळे तर सगळं झालंय आता. तू चल नसता आता. असतं लय अवघड झालं असतं. तुला जिथं तिथं मी सगळं सांगेन राहतो मी. चल आई शपथ आज खरंच आईला आज दिवसच चल, कुंकून चल, निघलाय. चल, चल. लयच माझा आली ना राव. तुला जाताना हसली तुझ्याकडे बघ. हो ना बघ ना तिथंच आहे आणखीन. बघ ती वाघ वळू 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 लय लांब नाही गेली आणखीन. बघ ना. घ्या चला. मला घरी जाऊन आता वापस करायचं आहे. हो ना मला पण जायचंय लवकर. मी तर बाहेर जाणार आहे आज. तरी तुझ्यासाठी आली मी. होय बरं झालं बाई आता. भानगडीत पडू नकोस तू. काय झालं ग? कालच गंग्याची भांडणं झालते माहितीये का? माझ्या दादाचे. हा गंग्यासोबत.
का? तुला माहित नाही का तुझ्या मोठ्या बहिणीसोबत झालेले भांडणं? नाही ग. कसं काय तुला माहित नाही? काय विषय झाला? अगं झाले की भांडणं. काय झालं ग? अगं काल गंग्याच्या गाडीचा धक्का लागला होता. हा हा तुझ्या बहिणीला. अगं मग त्याच्यासाठीच मग ताईला पाठवलं काही न मग लय भांडणं झाले अगं काल दोघांचे. तरी म्हणते ताईला कोण पाठवून देते. म्हणून सांगते अरे, हे तर नको माहितीच असलं नव्हतं भांडण मला. अगं. चल बाई कपडे धुवून धुवून कंटाळा येऊन गेला. कसं आहे आईस्क्रीम? 10 रुपयाला आहे. 10 रुपयाला आहे का? 5 दोन नाही भेटणार का? नाही ना. बरं द्या. किती देऊ? 2 द्या. धर घे तुला एक. आणि द्यायचे का? नाही बस लयच ऊन लागतंय. हम्म. चल जाऊ. चल तिकडं. चल तू जा आता घरी, मी जाते. वेळ भेटला असतं ये मग. वाट पाहते मी. ए हाले की हाले आगे चल की हाले हाले की कशाचे शेट मशी बाजरायचे बाबा, इथं काम करू करू पिना पडला आमचा. तुम्हाला काय मोकार फिरू फिरू गावभर. चायला आमच्या नशिबी कुठं पाटलाच्या सोनीसारखी सोनी आहे, तिच्या जीवा बसून खायला. तसली एखादी भेटली म्हणजे आणायची घरात आणि तिच्याच जीव आयुष करायचं काम आहे. बाप दादाची प्रॉपर्टी आहे, घ्यायचं असतं ब्लॅकमेल करू करू. वा मला काय माहिती तसं काय झालं म्हणजे मग म्हणता येतंय हो बाबा शेठ झाले गाड्या. आता कशाचे शेठ ही बघ, म्हैस आताच धुवून आणली नदीहून, हसत होत्या उगा मस्त पैकी त्या. तुमचं काय काय चालू असायला बाबा, नशीब नाही ना आमचं एवढं मोठं. आम्ही बघत होतो ना मग वरून. काय तुम्हाला आता इथं येता गोट्यात चला आपलं गावाकडे जाऊ. चला गंगा भाऊ यावं का मग? हो या मा या. तुम्हाला काम नाही तर भेटे हो, असे काम पाहिजे आमच्या निघालेलं आहे टवाळ्या मारीत तिघेच्या तिघे बी. इकडे आहे इट्या गोट्या, मी तुम्हाला सांगतो. आग दोन्ही कोण लागली. आपण नुसतं आता बघत बसायचं. गंग्याला बी सोनी आवडती आणि सोनीला गंग्या आवडतोय हे त्यांच्या दोघाला माहित नाही. आपण नुसतं आता बघत बसायचं. चला आता गावात आता लावून निवी. अरे सोनता इकडे कुठं? काय नाही रे, दुकानाला चालले. तुम्ही कुठं इकडं? आम्ही आताच गेलतो गंग्याकडे, गंग्याकडून आलो रानातून. का आताच घरी चाललो. अच्छा बरं बरं. अरे तुम्हाला एक विचारू का? विचारा ना ताई, सोनता विचार. आपण तिकडून पाहून आल्याच्या नंतर गंग्याने काय विषय काढला का माझा? नाही हो, गंगेने तर काय विषय काढला नाही तिकडे. असं का? हा. बरं बरं. आता कधी येणार तो? ते आता तुम्ही दुकानावर येताना ते येईल तर आमच्या माग माग. हा का? हो बरोबर जाते मग मी लवकर. हो. अगं बाई, दुकान तर बंदच आहे आता. जाऊन दे, परत येते. हे देवा, गंगेची आणि माझी भेट होऊन दे रे. मागत जाऊपर्यंत मला तो दिसला पाहिजे. देवा, माझी इच्छा पूर्ण केलीस, पण एवढं सांगते 7 जन्मी हाच मला भेटावा.